आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. हे पार्था, केवळ इतकं समजून घे की मृत्यू एक दरवाजा आहे ज्याच्या आत शिरताच आत्मा जुन्या शरीराचा त्याग करतो. वास्तविकतः मृत्यू आणि जन्माचे दोन दरवाजे आहेत जे एक दुसऱ्याच्या समोरासमोर आहेत. प्राणी जेव्हा मृत्यूच्या दरवाजाशी पोहोचतो तेव्हा त्याचं ते शरीर मृत्यू पावतं. मग आत्म्याचा प्रकाश त्या शरीराला सोडून पुढे निघून जातो आणि मग तो प्रकाश नवीन जन्माच्या दरवाजात प्रवेश करतो, जिथे जीवात्म्याला परत एक नवीन शरीराची प्राप्ती होते. आणि मग तिथून त्याच्या नवीन जन्माची, नवीन शरीराची यात्रा सुरू होते. हे पार्था, आत्मा नित्य आहे म्हणून तो बदलत नाही, पण शरीर नाशिवंत आहे. त्यामुळे एकच आत्मा अनेक शरीर बदलतो, म्हणून तो नवीन जन्मात नवनवीन शरीर धारण करत असतो. प्रत्येक नवीन जन्मात तो नवीन शरीर तर बदलतोच, पण त्या जन्मात त्याला जे शरीर मिळतं ना, ते एक शरीर पण सतत बदलत असतं. ही गोष्ट मला कळली नाही केशवा, कारण एका जन्मात तर व्यक्तीला एकच शरीर मिळतं. नाही, एक नाही, अनेक शरीर मिळतात एकाच जन्मात. मला अजूनही कळलं नाही प्रभू. मी समजावतो. आठव तुझं बालपण. त्यावेळी अर्जुनाचं शरीर कसं होतं? एका बालकाचं. आणि आता ते शरीर कुठे गेलं? ते शरीर तर बदलून गेलं या रूपात. म्हणजे ते शरीर शिल्लक नाहीये. आज तुला एका युवकाचं शरीर मिळालंय. त्याच प्रकारे व्यक्तीला जन्माच्या वेळी जे शिशुरूप शरीर मिळतं, तेच शिशुरूप शरीर काळाच्या प्रभावाने एका बालकाचं शरीर बनतं. मग त्याला किशोरावस्था मिळते, मग एका तरुणाचं शरीर बनतं, मग मध्यमवयीन, आणि मग वृद्धाचं रूप घेऊन एका सुकलेल्या पानासारखं जीवनाच्या वृक्षावरून गळून पडतं.